देवयानीज टॉक शो. नमस्कार. देवयानी टॉक शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. देवयानी टॉक शो यामध्ये आम्ही अशा व्यक्तिमत्वांची ओळख करून देतो की ज्यांनी एक वेगळं हटके असं कार्य केलेलं आहे. आणि अशी व्यक्तिमत्व आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आहेत, फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि त्या काय करत असतात हे सुद्धा लोकांना समजत नाही. त्यांचं काम असते एवढं मोठं, परंतु ते एवढ्या साधेपणाने राहून हे काम करत असतात की लोकांना त्याचं हू की चू सुद्धा माहीत होत नाही. असंच एक व्यक्तिमत्व आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. हे व्यक्तिमत्व असं आहे की त्या प्रोफेशनने डॉक्टर आहेत, परंतु वयाच्या अगोदरच त्यांच्यामध्ये असलेली ही जी समजदारी आहे त्याची जर आपण जाणीव करून घेतली तर ती फारच मोठी आहे. डॉक्टर अपूर्वा वाडीकर हे एक असं नाव आहे की ज्या आपल्या 30ल्या म्हणजे 28ल्या वयामध्ये एक असं कार्य करतायत की ज्याला तोड नाहीये. कॅन्सरसारख्या पेशंटना मदत करून त्यांचं जीवित, त्यांचे जे काही शेवटचे काही मोजके दिवस आहेत त्यांना थोडा रिलीफ देणं, याचं एक मोठं कार्य त्यांच्याकडून होतंय. आणि यासाठीच आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये त्यांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर अपूर्वा, देवयानी टॉक शो मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. खरं तर मी आता थोडंसं इंट्रोडक्शन तुमचं करून दिलंय. ते इंट्रोडक्शन म्हणजे एक 4 ओळीतलं इंट्रोडक्शन म्हणजे तुमची सगळी ओळख होतच नाही. खरं तर जेव्हा आपण वयाच्या पूर्वीच काही वेगळ्या समजदारीच्या गोष्टी करतो त्यावेळेस एकतर आपण ज्या माहोलात वाढतो ते त्याला मॅटर करत असते, किंवा आपलं एज्युकेशन जे असते ते थोडंसं त्याला सपोर्ट करत असते. परंतु एवढं सुद्धा करून सुद्धा जेव्हा एखादी व्यक्ती या सगळ्याच्या पुढे जाऊन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण आहात. डॉक्टर अपूर्वा, मी पहिल्यांदाच तुम्हाला असं विचारेन की ईश प्रेमालय ही जी काही संस्था आहे की जिथे कॅन्सरच्या पेशंट तिथे राहत असतात, निवासी, त्यांना त्यांचं तिथे संगोपन पालन पोषण होते, तिथे जाण्याचं तुम्हाला कसं सुचलं? खरं तर ही जी ईश प्रेमालय ही जी संस्था आहे म्हणजे एक पॅलिएटिव्ह केअर आहे, ते केअर युनिट आहे. सो एक 4-5 वर्ष गेली ते सावंतवाडी कोलगावमध्ये त्यांचं ते सेवा करतात, तर ते काम चालू आहे त्यांचं. सो खरं तर माझे काका आहेत, त्यांच्या थ्रू माझी तिथे ओळख झाली. तिकडच्या सिस्टर आहेत, डेलिसा सिस्टर म्हणून, त्यांच्याशी माझी ओळख झाली. त्यानंतर आता मागच्या नोव्हेंबर म्हणजे मला 1 वर्ष झालं तिथे काम सुरू करून, तर ते म्हणाले होते की त्यांना एक फिजिओथेरपिस्टची गरज आहे. त्यांच्याकडे पूर्ण फिजिओथेरपी एक युनिट आहे, त्यांच्याकडे सगळ्या सोयी आहेत, सगळे मशीन्स, मोडॅलिटी सगळं आहे. फक्त त्यांना कसं एक फिजिओथेरपिस्ट मिळत नव्हते, ते शोधत होते. पण कसं होतं की एकतर ह्या सिंधुदुर्गातच फार कमी फिजिओथेरपिस्ट आहेत, एकतर ह्या प्रोफेशनबद्दल सुद्धा फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे मग मी गेली, तिथे भेट दिली. कारण तिथे काम करायचं असं मी जाताना डोक्यात नव्हतं, पण म्हटलं एकदा भेट घेऊन तिकडचं कसं आहे, ते कसं काम करते संस्था हे बघावं. सो गेली. एकदम त्यांनी खूप छान स्माईल देऊन स्वागत केलं होतं. त्यानंतर त्यांनी पूर्ण हॉस्पिटल दाखवलं, ते जे केअर युनिट आहे दाखवलं, वॉर्ड्स दाखवले की असं असे पेशंट्स इथे ठेवतात, फिमेलचा वेगळा आहे, मेलचा वेगळा आहे. त्यांचं किचन दाखवलं की एवढी स्वच्छता पाळली जाते, त्यांना सगळं त्यांचं डाएट फॉलो केलं जातं, हे सगळं त्यांनी दाखवलं. आणि त्यांचं असं होतं की तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही काम करा, असं नाही की कंपल्शन आहे असं काही नाही. पण तिकडचे पेशंट बघून किंवा तिकडचे जे सगळा नर्सिंग स्टाफ आहे त्यांनी इतकं छान स्वागत केलं होतं, छान समजावून सांगितलं होतं. आणि त्यांचं काम इतकं मला आवडलं की ते पण असं आहे की एकदम म्हणजे त्यांनाही स्ट्रेस आहेच, सगळं ते हँडल करणं हे सगळं आहे, पेशंट बघणं, किचन सांभाळणं, परत त्यांना हवं नको ते सगळं बघणं. तरी ते इतके नेहमी हसत खेळत असतात, नेहमी छान स्माईल देऊनच असतात. सो ते मला फार टच झालं होतं. त्यानंतर आपण मी स्वतः जेव्हा पेशंटकडे गेली होती तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी बघून खरं तर मला ते फार टच झालं. सो तेव्हा मी असं वाटलं की हां, माहीत नव्हतं मी पूर्ण वर्षभर काम करेन नाही करेन, पण असं होतं की हां, सुरुवात करायला तरी काही हरकत नाही. सो तेव्हा नक्कीच म्हणजे सुरुवात करायला हरकत नाही हे जरी खरं असलं तरी अशा एका माहोलात की जिथे आयुष्याची कुठलीच शाश्वती नाही, बरोबर, अशा एका वातावरणात की जिथे
असलेला दाखल झालेला रुग्ण हा किती दिवस राहील, म्हणजे किती तास राहील, किती दिवस राहील, किती म्हणजे महिने महिने राहील, राहील. याची सुद्धा काही शाश्वती नाहीये. Correct. म्हणजे नेक्स्ट मुवमेंटला एखाद्या पेशंटला काय होईल हे कोणीच काही नाही, सांगू शकत नाही, नाही. नाही. अशा वातावरणात की जिथे म्हणजे मृत्यू हा फार इझी आहे असं आपण थोडंसं म्हणूया, अशा याच्यामध्ये या वयामध्ये जाताना थोडंसं मन कचरलं नाही किंवा असं एक निराशेचं वातावरण, कारण मरण भयसीमा असं म्हटलं जाते की बरोबर. सगळ्या म्हणजे सगळ्यात जास्ती भय कशाचं आहे तर मरणाचं. मरणाचं आहे. True. तर अशा ह्याच्यामध्ये या वयात काम करायला जाताना किंवा त्यांना असिस्ट करायला जाताना काय वाटलं नाही? ही हा थॉट मला लिटरली आलाच नाही जेव्हा मी ठरवलं की हां मी इथे आता येईन. ॲटलिस्ट आठवड्यातून 2दा-3दा मी त्यांना म्हटलं होतं की मी सुरू करेन त्यांना ट्रीट करायला, जसं पेशंट्स असतील तसं. मला हा थॉट आलाच नाही की मला काही वाटेल इकडनं घरी गेल्यानंतर माझ्या काय फिलिंग्ज असतील. हा थॉट मला लिटरली नाहीच आला खरं सांगायचं तर. फक्त असं होतं की हां माझ्याकडनं त्यांना कितपत मदत होईल, त्यांचं पेन मी किती पद्धतीने किती पर्सेंटने मी कमी करू शकते, एवढा एकच माझं हे होतं. आणि कसं होतं की तेवढा वेळ त्यांना दिला जातो, माझ्या ट्रीटमेंट पटकन होऊन जाते, पण त्यानंतर त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांच्यासोबत घालवलेला वेळ हा मला सुद्धा फार आवडत होता. सो हा एक मेन माझा थॉट होता की तिथे जावं असं. बरोबर. थोडंसं जर बघितलं तर आई तुमची जी होती ती नर्सिंग प्रोफेशन मध्ये हो, होती. हो. म्हणजे पेशंट किंवा पेशंट मध्ये वावरणं किंवा सेवा हा जो काही हे आहे, म्हणजे नर्सेसचा मूळ हे काय असतो की सेवा करणं. तर तो जो आहे तो उपजत किंवा बॉर्न हे आहे तुमच्याकडे असं आपण म्हणूया की म्हणू ते शकतो, थोडंसं हां. आईकडून थोडंसं आलेलं हो. आहे. तुमचे बाबा होते ते सुद्धा फार सोशल Social. होते. हो. समाजामध्ये त्यांनी भरपूर चांगलं काय काय मदत ऍक्टिव्हिटीज केली केलेल्या होती, होत्या, हो. मदती केलेल्या होत्या. मग हे करत असताना आता जेव्हा तुम्ही या कॅन्सरच्या पेशंट मध्ये जाता, त्यांना थोडंसं त्यांचं जे काही लाईफ आहे, शेवटचे काही दिवस आहेत ते सुकर करण्याचा थोडासा प्रयत्न करता, त्यांच्या भावना काय असतात, म्हणजे ते कशा पद्धतीने तुम्हाला रिॲक्ट होतात? एकतर त्या ईश प्रेमालयमध्ये स्टेज 3 आणि 4 म्हणजे जिथे रिकव्हरी चान्सेस फार कमी आहेत किंवा नाहीच आहे असे पेशंटच फक्त तिथे मोस्टली असतात. स्टेज 1 आणि 2चे ते लोक नाही घेत असं. सो त्यांचं हेच असतं की कोणीतरी भेटायला यावं, कोणीतरी, किंवा आता कॅन्सरमुळे होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या तरी तेवढं कमी नाही करू शकत. त्यांचं इंजेक्शन्स, मेडिसिन सगळं चालू असतं, पण तेवढं ते नाही कमी होत. पण कसं आहे, नॉर्मली त्यांना डे टू डे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे स्वतःहून उठणं, ॲटलिस्ट बेडच्या अवतीभोवती थोडं 4-5 पावलं चालणं, फिरणं, हे तरी स्वतःचं स्वतः करता यावं. हा एक बेसिक माझा तिकडे रोल असतो की ॲटलिस्ट त्यांना थोडंसं का होईना शेवटच्या काही काळात त्यांच्या थोडंसं इंडिपेंडंट बनवावं, ताकी त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी कोणाची हेल्प लागता कामा नये. सो ते खुश असतात की हां ॲटलिस्ट मी स्वतःचं स्वतः करतोय, प्रत्येक वेळी कोणाला मला मदत मागावी नाही लागत आहे किंवा बोलवावं नाही लागत आहे. सो ते एक त्यांना छान वाटतं. किंवा त्यासोबत होणाऱ्या गप्पा असतात, काही ॲक्टिव्हिटीज असतात, जसं काही त्यांना, म्हणजे एक पेशंट होते त्यांना पुस्तकं वाचायची फार आवड होती. सो मी माझ्याकडच्या असलेल्या काही पुस्तकं त्यांना नेऊन दिले होते, म्हणजे तेवढा त्यांचा वेळ डिस्ट्रॅक्ट होतो, आपलं जे पेन आहे किंवा जे विचार आहेत ते डिस्ट्रॅक्ट होतं. सो ते खुश असतात. म्हणजे मी कधी काही दिवस नाही गेली तर लिटरली ते असे वाट बघत असतात की हां, किंवा मी जेव्हा जाईन तेव्हा बरेच दिवस आलात नाही तुम्ही असं. सो ते एक बॉन्डिंग झालेलं असतं, एक असं फॅमिलियर बॉन्डिंग झालेलं असतं. सो त्यांनाही खूप छान वाटतं ते तेवढ्या वेळापर्यंत. बरोबर. निश्चितच, म्हणजे जिथे क्षणाचा भरोसा नाहीये, म्हणजे पुढच्या मुवमेंटचा भरोसा नाहीये, अशा वातावरणात जेव्हा एखादी बाहेरची व्यक्ती आपल्याबरोबर बोलायला येते, आपल्याशी थोडंसं हितगुज साधते, त्यावेळेस त्यांना निश्चितच कुठेतरी त्यांचा एखादा मनाचा कोपरा सुखावत असेल. नक्कीच. पण हे करताना म्हणजे तुम्ही आता तिथे जाता, पेशंट तर तुम्ही सांगितले 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजचे पेशंट असतात, पण साधारण काय पद्धतीने तुम्ही त्यांना असिस्ट करता, म्हणजे त्यांना कशाची गरज असते, काय करण्याची गरज असते? ओके. एक तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सरचे पेशंट असतात. काही असतात ते नॉर्मल चालतात फिरतात, त्यांना काही पेन तेवढं नसतं असं. काही असतात जे बेडवर फक्त झोपून असतात, त्यांना पाय हलवला किंवा थोडंसं बॉडी मूव्ह केली तरी सुद्धा फार पेन होतं. सो बेसिकली आमच्या प्रोफेशनमध्ये काही मोडॅलिटीज असतात, काही मशीन्स असतात, त्याच्याद्वारे पेन थोडं कमी केलं जातं.
ते लावून थोडं त्यांना हेल्प होतं. किंवा बेडवरून उठणं, ही जी मूव्हमेंट आहे ती एका पर्टिक्युलर वेमधून केली तर ती तुम्हाला सोपी जाईल. म्हणजे एका कुशीवर वळून उठलात किंवा एक पर्टिक्युलर मूव्हमेंट असते ती केली तर तुम्हाला ती सोपी जाईल, ते त्यांना मी शिकवते. किंवा एक कॉन्फिडन्स गेलेला असतो त्यांच्यामध्ये की आता मी चालूच नाही शकणार, आता माझ्या पायात ताकदच नाही आहे. तो एक कॉन्फिडन्स त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी, कारण गेल्या डे 1 पासून ट्रीटमेंट चालू होत नाही, आधी त्यांच्याशी त्यांचं काय त्रास आहे किंवा त्यांचं कॉन्फिडन्स लेवल किती आहे, ते कितपर्यंत सपोर्ट करतील ते आधी जाणून घेणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर त्या थोड्या गप्पा होत आणि नंतर एकदा त्यांना माझ्यावर विश्वास आला की मग त्यांना थोडासा ट्रीटमेंट, आपण थोडासा कॉन्फिडन्स त्यांचा वाढला जातो की आता मी थोडासा चालेन. सो ते एक थोडंसं हेल्प होते त्यांना. आणि तेच त्यांचा मेन कॉन्फिडन्स आणि थोड्या वेळापुरतं पेन थोडंसं डिस्ट्रॅक्टेड त्यांचं माइंड राहिलं पाहिजे, एवढंच हे असतं. बरोबर. आणि त्यांचा प्रतिसाद कसा असतो, म्हणजे कसं असते, बरेच दिवस बेडवरती झोपून असतात, बेड रिडन असतात. कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी की होय तुम्ही थोडंसं चालू शकताय किंवा तुम्ही उठून बसू शकताय, याच्यासाठी त्यांना काउन्सिलिंग थोडंसं करावं लागते का? हो, काउन्सिलिंगच मेन जास्त पार्ट आहे त्याच्यात. तेच सुरुवातीचे 1-2 दिवस किंवा जे सेशन्स असतात त्याच्यामध्ये पहिलं त्यांचं काउन्सिलिंग करावं लागतं. आणि त्यांना माहीत असतं की आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे, ह्याची त्यांना आयडिया असते, त्यांना माहीत नसतं असा प्रकार नसतो. त्याच्यामुळे त्यांना ते काउन्सिलिंग करावं लागतं की जेवढा काही वेळ आहे तो आपण व्यवस्थित तरी घालवू शकतो, स्वतःचं स्वतः करू शकतो. सो एकदा त्यांच्यात कॉन्फिडन्स आला की सुरुवातीला थोडासा सपोर्ट नाही मिळत, कारण त्यांची अवस्था आपण तेवढी समजून नाही घेऊ शकत. थोडंफार ते सांगतात तेवढं समजू शकतो पण नाही होत. पण एकदा थोडंसं सवय झाली की मग होऊन जातो, रिस्पॉन्स मिळतो, ते सुद्धा देतात, त्यांनाही मग आवडतं. बरोबर. जेव्हा मी जाते तेव्हा आता आपल्याला थोडंसं बाहेर जायला मिळेल, थोडंसं चालणं होईल, थोड्याशा गप्पा होतील, सो त्यांनाही आवडतं. फक्त थोडासा वेळ जावा लागतो माझ्यासोबत किंवा मला त्यांच्यासोबत थोडंसं कम्फर्टेबल व्हायला, बाकी काही नाही. नक्कीच. म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर जो काही संवाद साधता तो एक वेगळ्या पद्धतीचा असतो. म्हणजे तुम्ही त्यांचे रिलेटिव्ह नाही आहात, परंतु तरीही सगळ्यात जास्ती जवळ आणि अगदी शेवटच्या याच्यामध्ये त्यांना त्यांचं जीवन थोडंसं सुकर करण्यासाठी सर्वात जास्त मदत करणारी व्यक्ती म्हणजे तुम्ही असता. मग अशा वेळेस अशा पेशंटना, म्हणजे बोलता बोलता असंही बोललेलं की हे सगळे 3ऱ्या-4थ्या स्टेजचे असतात, उद्या म्हणजे आज तुम्ही ट्रीट करायला गेलेला पेशंट उद्या असेलच याची खात्री नसते, गॅरंटी नसते. मग हे जेव्हा म्हणजे असं जे काही अस्थिरतेचं किंवा जीवनाची कुठली शाश्वती नसल्याच्या वातावरणामध्ये हे इतर जे पेशंट राहत असतात त्यांची मनस्थिती कशी असते? समजा एखादा पेशंट आपल्या बेडच्या शेजारचा गेला तर त्यांचं ते त्या दिवसापुरतं त्यांचं मॉरल खरंच परत कमी होते की कसं? फरक पडतो, कारण त्यांना माहीत असतं की ही वेळ, किंवा त्यांच्या बाजूच्या पेशंटसोबत पण एक बॉन्डिंग झालेलं असतं किंवा त्यांच्या वॉर्डमधल्या पेशंटसोबत एक बॉन्डिंग झालेलं असतं की डेली गप्पा मारणारी एक व्यक्ती निघून जाते. त्यांना माहीत असतं की कधी ना कधी होणारच आहे, आज ना उद्या ती जाईल पहिली किंवा माझ्यासोबत काहीतरी होईल, हे माहीत असतं. पण तरी त्या दिवसापुरतं किंवा 1-2-4-5 दिवस का होईना थोडंसं ते डिस्टर्ब्ड असतात, पण परत एक त्यांना तेवढी समज आलेली असते की आपल्याला जितका वेळ आहे तो व्यवस्थित घालवायचा आहे बस. पण थोड्या वेळासाठी ते डिस्टर्ब होतात, ते थोडं साहजिकच आहे, बरोबर होतं तसं. आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांच्या अपेक्षा काय असतात? म्हणजे आहे बाबा, म्हणजे ते हे तर माहिती आहे की आपल्याला कधी ना कधीतरी जायचंय, आज ना उद्या, 8 दिवसांनी, महिन्याभराने आपल्याला जायचं, हे त्यांची एक मानसिक थोडीशी झालेली असेल असं आपण गृहीत धरूया. परंतु तरीही आपण म्हणतो ना की शेवटच्या ह्याच्यामध्ये काही थोडंसं आपल्या काही राहिलेल्या काही गोष्टी असतात त्या त्यांना कदाचित आठवत असतील किंवा काहीतरी करायचं राहिलंय बाबा, हे या संदर्भात ते तुमच्याशी काही संवाद साधतात? बरेच वेळा असं होतं की त्या त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगतील, म्हणजे ट्रीटमेंट चालू असताना किंवा असंच काउन्सिलिंग चालू असताना किंवा कुठल्याही त्यांच्या कॉलेजच्या गोष्टी असतील त्या गप्पा मारतात. त्यानंतर असं असतं की शेवटच्या क्षणी, म्हणजे आता जो शेवटचा त्यांचा जो पिरियड चालू आहे त्यामध्ये त्यांना असंच असतं की फक्त माणसं हवी असतात आजूबाजूला, आपली माणसं किंवा कोणी जे त्यांच्याशी थोड्या वेळासाठी का होईना गप्पा मारतील, थोडं त्यांच्याशी बोलतील, एवढी बेसिक अपेक्षा असते त्यांची. आणि खास करून आपली जी रक्ताची नाती, घरातली माणसं असतात ती असावीत आजूबाजूला, एवढंच असतं त्यांचं. त्याच्यामुळे ते कधी
व्हिजिटिंग आज असतात, कधी त्यांचे घरातले त्यांना भेटायला येतात, ज्यांचे काही पेशंटचे असं पण असतात की कोणी रिलेटिव्हसुद्धा नसतं. त्यामुळे दुसऱ्यांचे जरी रिलेटिव्ह आले तरी त्यांना खुशी होते असं. किंवा काही लोक फक्त सोशल वर्क करण्यासाठी फक्त त्या संस्थेला काही मदत करतात, तेव्हा ते सगळ्या पेशंटला जाऊन विचारतात, ते कसे आहेत काय आहेत विचारतात. सो ते त्यांना छान वाटतं. सो बेसिकली त्यांना फक्त आजूबाजूला माणसं बोलणारी, हसणारी, त्यांच्याशी त्यांना विचारणारी की तुम्हाला काय पाहिजे, किंवा त्यांच्या एवढं जे आयुष्य त्यांनी स्पेंड केलं आहे त्यात तुम्ही काय काय एक्सपिरियन्स केलं, जेणेकरून त्यांना थोडंसं छान वाटावं बोलताना सुद्धा, दुसऱ्यांचं ऐकताना सुद्धा. बेसिक त्यांचं हेच असतं. पेन तर काय सगळं चालूच असतं, बरोबर, औषधं चालू असतं, ट्रीटमेंट चालू असते, पण एक बेसिक त्यांच्या अपेक्षा असतात. त्याच्यामुळे असं कोणी भेटायला आलं की छान वाटतं त्यांना. नक्कीच. हां. म्हणजे आपल्या बरोबर जर बोलणार कोणीतरी असेल तर त्यांचा वेळ थोडासा आणखीन चांगल्या जातो, पद्धतीने हां. जातो. थोड्या वेळासाठी ते त्यांचा त्रास विसरतात. बरोबर, कारण 24 तास तरी आपण तेवढं नाही करू शकत, पण एवढं जरी आपल्याकडनं होत असेल तर ते करण्यासाठी तरी काहीच हरकत नाही आहे बरोबर, असं. नक्कीच. पण या व्यतिरिक्त म्हणजे त्यांच्या आता घरची मंडळी फारच कमी येत असतात, किंवा हो. तुम्ही म्हणाला तसं काही जणांना तर कोणी नसतेच. नसतंच. मग अशा वेळेस डिसमूड न होता, म्हणजे त्याचाच विचार न करता आपला आणखीन म्हणजे कसा आलेला दिवस कसा आनंदात जाईल याच्यासाठीचे त्यांच्यात म्हणजे काही गप्पा गोष्टी किंवा गाणी म्हणणं, कोणाची हॉबी असेल गाणी म्हणण्याची किंवा जसं तुम्ही म्हणालात वाचन, याच्यासाठी त्यांचं काही वेगळं हे सुरू असते का तिथे? हो, म्हणजे आता त्यांचं सकाळी त्यांचा सगळा नाश्ता वगैरे सगळं झाल्यानंतर एक लॉबी आहे, तिथे त्या सगळ्यांना जे स्वतःहून चालत नाही जाऊ शकत त्यांना तिथं नेऊन बसवतात. सो दॅट सगळे एकत्र, कारण मेल वॉर्ड वेगळा आहे, फिमेल वॉर्ड वेगळा आहे. सो ते एकमेकांशी गप्पा मारतात तिथे. त्यांना पेपर वाचायला काही आवड असतं, ते पेपर वाचन दिलं जातं. जे पेशंट नॉर्मली चालतात वगैरे सगळं व्यवस्थित आहे, त्यांना त्यांचं त्या ईश प्रेमालयाचं एक मोठं काय बोलतं गार्डनिंग बोलू शकतो तसं त्यांनी केलं आहे. बऱ्यापैकी बाग आहे त्यांची. सो तिथे ते लोक त्यांना हेल्प करतात. सो त्यांचा दिवसातला वेळ तो तिकडे निघून जावा. आणि ज्यांना चालता येत नाही, जे व्हीलचेअरवर असतात किंवा ज्यांना बेडवरून उठू शकत नाही, तर जे नॉर्मल फिरतात लोक, जे पेशंट चालतात, ते त्यांना जाऊन कधीतरी पुस्तक वाचून दाखवणार. किंवा ज्यांना काही 1-2 तास होते, ज्यांना वाचन म्हणजे त्यांनी शिकलेले नव्हते, मग त्यांना तरी पण देवाच्या गाणी, देवाच्या गोष्टी ऐकणं असं त्यांना आवडतं. कारण मी माझ्याकडनं जेव्हा पुस्तकं त्यांना दिली होती तेव्हा असं थोडंसं आध्यात्मिक अशी दिली होती, कारण माझ्या घरी होती बऱ्यापैकी. सो मग ती एकमेकांना वाचून दाखवणं, ज्यांना वाचता येत नाही आहे ते त्यांचं चालू असतं. त्यांच्या प्रत्येक एका वॉर्डमध्ये TV असतो. सो ज्याला काही बघायचं आहे ते बघू शकतात. एकमेकांसोबत गप्पा मारणं असेल, हे त्यांचं त्यांनी केलेलं असतं. कारण त्यांना माहिती असतं की हे केलं तरच आपण थोडंसं फ्रेश राहू और थोडंसं डिस्ट्रॅक्टेड राहू. सो हे त्यांचं चालू असतं. म्हणजे हे कोणी सांगावं लागत नाही, हे त्यांनी मॅनेज केलेलं असतं. बरोबर. आणि हे करताना आता तुम्ही त्यांना असिस्ट करता, तुम्ही त्यांना चालायला थोडीशी मदत करता, किंवा काय त्यांना म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की या कुशीवरून त्या कुशीवर वळायचं असेल किंवा उठून बसायचं असेल किंवा व्हॉटएव्हर आणखीन काही इतर काही गोष्टी असतील तर त्याच्यासाठी थोडं मदत करता. परंतु हे सगळं करत असताना सुद्धा एक जसं तुम्ही म्हणालात की 8-10 दिवस, 12 दिवस, 15 दिवस जेव्हा मी त्यांना मदत करत असते तेव्हा एक वेगळी अटॅचमेंट, तुमची आणि त्या पेशंटची एक वेगळी अटॅचमेंट तयार होते. नक्कीच. आणि ज्या ह्याच्यामध्ये काही आपल्या मनाचे हितगुज सुद्धा तुम्हाला सांगत असतील की बाबा ही माझी खंत आहे किंवा अशा पद्धतीचे हे आहे, तर असं काही त्यांच्याकडून म्हणजे असं काही येते का की ज्याच्यामुळे तुम्हालाही वाटते की अरे बापरे काय अशा गोष्टी तर बऱ्याच असतात. म्हणजे हॅपी गोष्टी सांगण्यापेक्षा ते लोक तेच सांगतात की हे असं माझं करायचं राहून गेलं, और हे असं व्हायला पाहिजे होतं. हे असं बरेच वेळेस ते लोक सांगतात. कारण कधी कधी कसं होतं, कारण त्या वेळी आलेलं पटकन सांगणं हे महत्त्वाचं आहे. कारण घरातले जेव्हा येतील तेव्हा असं रडत बसण्यापेक्षा तेव्हा ते कसं चांगल्या गोष्टी सांगतात. त्याच्यामुळे जेव्हा मी जाते आणि कसं तिकडचं नर्सिंग स्टाफ आहे त्यांना पूर्ण ते केअर युनिट पूर्ण हँडल करावं लागतं. त्याच्यामुळे तेवढं बसून गप्पा मारणं हे प्रत्येक वेळी शक्य होतंच असं नाही. त्याच्यामुळे अजून बऱ्यापैकी डॉक्टर्स जातात तिकडे, ट्वाईस अ वीक और थ्राईस अ वीक, त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारल्या जातात. पण माझ्यासोबत कसं होतं की
माझा त्यांच्यासोबत खूप टाइम स्पेंड केला जातो. म्हणजे त्यांना वॉकिंग करवणं असेल, आता लॉबीमध्ये चालणं तरी एक 15-20 मिनिटाचा टाइम माझा त्यांच्यासोबत जातो. सो त्यावेळी माझ्याशी जास्त गप्पा होतात असं मला वाटतं. और मला जास्त त्यांना विचारणं की तुम्ही काय केलं होतं, तुमचं कसं होतं, हे त्यांना विचारलं त्यांना फार छान वाटतं. सो त्याच्यामुळे माझं प्रत्येक एका पेशंटसोबत बॉन्डिंग असं होतं आणि माझा लगेच अटॅचमेंट वाढते. बरोबर. त्यामुळे मग आता मी वर्ष झालं तिथे काम करते. आता तेव्हाचे जे पेशंट्स होते त्यातलं एकही आता नाही आहेत तिथे. त्याच्यामुळे त्या दिवशी असं थोडंसं वाटतं. आता आज मी ट्रीट करून गेली त्यांना, त्याच्यानंतर मे बी 2 दिवसांनी मी जाईन, 3 दिवसांनी जाईन. त्यावेळी कधी कधी असं पण झालं की ते पेशंट नाही आहेत, तो बेड असा रिकामी दिसतो. त्यावेळी असं वाईट वाटतं, पण असं होतं की बरं झालं त्यांना त्यात त्रासातून सुटका मिळाली, ते त्यांच्यासाठी चांगलं झालं. ही एक देवाकडे प्रे असते की त्यांना आता जे काय असेल ते त्यांचं व्यवस्थित होते. पण हां, अटॅचमेंट होते लगेच. भले मी 2 दिवस ट्रीट केलं का असे ना, पण अटॅचमेंट होते, कारण तेवढं त्यांचं बोलणं असतं तेव्हा माझं त्यांच्याशी, त्यांचं माझ्याशी, त्याच्यामुळे अटॅचमेंट होते. बरोबर. आता हे जेव्हा मी तुमच्याकडून ऐकते त्यावेळेस मी तर असं म्हणेन की म्हणजे तुमच्या इच्छा ज्या काही डॉक्टर्स आहेत किंवा तुमच्या इच्छा ज्या तरुणी आहेत त्यांचे जे काही हे असतात आत्ताचे जे काही रुटीन हे आहे ते फार वेगळं असते. म्हणजे एक तर जिम असते सकाळी किंवा दुपारी आपलं प्रोफेशनचं जे हे करायचं, संध्याकाळी कुठेतरी आउटिंग करायचं, कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये जायचं, मस्तपैकी खायचं वगैरे, रात्री घरी यायचं, छानपैकी टीव्ही बघायचा, झोपून जायचं, असं जे काही एक ठरलेलं रुटीन असतं. त्याच्यापेक्षा वेगळं म्हणजे हे एकतर तुम्ही म्हणजे कॅन्सर पेशंटना मदत करायला जाताच, त्यात करून ते बहुतेक अबोव 50, 55, 60, 65 असतात, मोस्टली अबाव 60. म्हणजे जे म्हणजे तुमच्या वयाच्या दुप्पट तिप्पट असतात. अशा लोकांबरोबर राहायचं, त्यांचे ते जुने विचार किंवा काय म्हणजे आत्ताच्या जे तरुण पिढीला जे जनरली ह्या गोष्टी आवडत नाही, ट्रू, हा जो काही हे आहे, मग असं कधी वाटलं नाही की आपण काहीतरी फारच वेगळं काहीतरी करतोय आणि आपण आपलं लाईफ जगायचं कुठेतरी मागे ठेवतोय? नाही, म्हणजे असा खरंच विचार नाही आला, कारण हे पण चालू असतं आणि माझं प्रायव्हेट प्रॅक्टिस पण माझी चालू आहे. कारण तो एक्सपिरियन्स आणि माझं जे प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे तो एक्सपिरियन्स फार वेगळा आहे. पण कधी असं अफेक्ट नाही झालं, उलट मला तिथे जायला आवडतं. म्हणजे कधी कॉल जरी नसेल, कधी पेशंट ज्यांना फिजिओथेरपीची गरज आहे असे पेशंट जरी नसतील तरीसुद्धा मला तिथे जायला आवडतं. कारण बाकीचे पेशंट्स असतात त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करणं, तिकडचा जो नर्सिंग स्टाफ आहे त्यांच्यासोबत गप्पा मारणं, ते कसं हँडल करतात, पूर्ण त्यांचं डेली रुटीन असतं, किचन हँडल करणं, त्यांचं सगळं डेली क्लिनिंग असेल, सगळं कारण त्यांच्याशी सुद्धा माझं एक बॉन्डिंग झालं आहे. ते जे नर्सिंग स्टाफ आहे, सो त्यांच्याशी सुद्धा मला बोलायला आवडतं, त्यांचं एक्सपिरियन्स घ्यायला आवडतात. सो त्याच्यामुळे मला पेशंट जरी नसतील माझ्या कॉलसाठी तरीसुद्धा मी जाते तिथे असं. आणि पर्सनल लाईफ म्हणजे अशा केअर युनिटमध्ये काम करणं असा माझा विचार नव्हता कधी, कारण तसं कधी अपॉर्च्युनिटी नाही आली की कधी कोणी विचारलं आणि मी नाही म्हटलं, असं कधी झालं नाही. पण ह्याच्या पुढे आवडेल मला, म्हणजे असं जर कधी अजून काही NGOs असतील, कुठलं अपॉर्च्युनिटी आली तर डेफिनेटली आवडेल. मे बी ते माझ्या घरात तसंच वातावरण होतं लहानपणापासून. माझे बाबा आई दोघंही असं सोशल वर्किंगमध्ये जास्त होते. सो घरात पण माझ्या नेहमी असं बाबा ऑफिसमधून आल्यावर सुद्धा काही लोक त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येणं, मग बाबा त्यांना गाईड करणं, हे मी लहानपणापासून बघत आले, ऐकत आले. सो मे बी त्याचा थोडासा इम्पॅक्ट असू शकतो असं मला वाटतं. सो मे बी त्या गोष्टींमुळे, कारण घरात तसंच वातावरण होतं. माझे काका वगैरे सुद्धा असं सोशल वर्किंगमध्ये आहेत. सो मे बी त्याच ह्याच्यामुळे तेवढं माझा इम्पॅक्ट असू शकतो. मी पहिल्यांदाच म्हटलं तसं थोडंसं एक वेगळ्या माहोलामध्ये तुमची म्हणजे जे काय आहे ती जपणूक झाल्यामुळे कदाचित तो थोडासा एक पगडा आपल्या विचारांवरती, आपल्या सगळ्या ह्याच्यावरती पडतो आणि त्याच माध्यमातून हे कदाचित करत असाल. आता एकच की म्हणजे कॅन्सरचे पेशंट आहेत, 3ऱ्या स्टेजचे, 4थ्या स्टेजचे, जनरली 60च्या वरतीच असतात असं तुमचं म्हणणं आहे. मग त्या ह्यांचा म्हणजे त्यांना, जसं मी म्हणत आले की त्यांना माहिती आहे की आपण आता कधी ना कधीतरी जाणार आहे,
मग त्यांची अशी काय शेवटची इच्छा किंवा काय असं काय ते बोलून दाखवतात का, आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करता? ते बोलतात की त्यांना फक्त त्यांची जवळची माणसं आहेत ती सोबत हवीत, हं. एवढंच त्यांची अपेक्षा असते. आता कसं आहे की काही पेशंट्स असे पण असतात की गोव्यावरून आलेले असतात, कोल्हापूर रत्नागिरीवरून आलेले असतात. सो त्यांच्या रिलेटिव्हजना डेली येणं शक्य नसतं, किंवा आणि काहींचे तर रिलेटिव्हसुद्धा नसतात. सो त्यांचं तेच असतं की माझी माणसं, माझी जी स्वतःची रक्ताची नाती आहेत ती फक्त सोबत असतात. आणि त्यांनाही माहिती असतं की ते शक्य नाही होत, पण ॲटलिस्ट जे भेटण्याचा टाईम आहे तो, म्हणजे जे महिन्यातून काही काही रिलेटिव्स महिन्यातून एकदा सुद्धा येतात, कारण ते खरंच लांबून आलेले असतात. सो त्यांना असं असतं की काही करू शकत नाही त्या गोष्टीसाठी, पण एकच खंत असते की हां सोबत तरी असावेत, कारण कधी शेवटचा क्षण येईल हा सांगू शकत नाही त्यांच्यासोबत. असं एक टाईम लिमिट ठरलेला नसतो, फक्त कमी असतो हे त्यांना माहीत असतं. सो असं एवढंच आहे की त्यांचं, माझी मुलगा असेल, नवरा असेल, आई बाबा असतील, ते फक्त सोबत राहावेत, बरोबर असावेत. त्यांच्यासोबत माझा जो शेवटचा वेळ आहे तो घालवायला मिळावा, एवढंच एक बेसिक असतं. आणि पण कसं असतं, आता तिथे जे ॲडमिट आहेत, आता ज्यांचं त्यांची देखभाल करायला कोणच नाही, त्यांचा तर ऑप्शन पण नाही आहे. पण ज्यांचे घरातले सगळे आहेत, मुलं आहेत, सुना आहेत किंवा त्यांची नातवंड आहेत, पण तरीसुद्धा त्यांना अशा ठिकाणी ठेवलं जातं, पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये ठेवलं जातं. ती एक वेगळी खंत असते त्यांना. बरोबर. पण कधी कधी असं होतं की त्यांना शक्य नसतं असं पण म्हणू शकत नाही, कारण स्वतःच्या आईबाबांना सांभाळणं ही खूप मोठी गोष्ट नाही, हे तर तुम्हाला केलंच पाहिजे डेफिनेटली. पण कधी कधी त्यांना ते नाही शक्य होत त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे और कशामुळे सुद्धा. सो ते एक त्यांना खंत असते की ह्या वयात तरी आपण आपल्या मुलांसोबत, नातवंडांसोबत थोडा टाईम घालवावा, किंवा आपलं स्वतःचं घर हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला या ठिकाणी सगळं मिळतं जे तुम्हाला हवं खाण्यासाठी, सगळं मिळतं, सगळी सेवा केली जाते, त्या नर्सिंग स्टाफ सगळ्या प्रकारची सेवा पुरवतात, तरी ते आपलं स्वतःचं घर नसतं. ती एक खंत असते त्यांना. नक्कीच. आणि हीच खंत फार मोठी आहे की जी, एक्झॅक्टली, म्हणजे सगळ्यांनाच असते. आपलं घर हे आपलं घर असते, आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे कित्येक वर्ष त्या घरात राहिलेलो असतो, अनेक सुखदुःखांचे साक्षीदार असते ते घर. आणि आपल्या शेवटच्या क्षणी ते घर आपल्या सोबत नाही, किंवा आपण त्या घरामध्ये नाही, हे थोडंसं एक वेगळं फिलिंग त्यांच्या मनात निश्चितच असणार. आणि त्याच्यावरती कुठेतरी थोडासा रिलीफ घालण्याचं हे तुमच्या बोलण्यातून किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर बोलून गप्पा मारून ते कुठेतरी थोडंसं हे करण्याचा, थोडंसं डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न असतो. निश्चितच. जसं आपण मगाशी बोलताना असं हे झालेलं की खूप वयाच्या अगोदर तुम्ही अशा काही एका वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करायला लागलात की ज्याच्यामुळे म्हणजे आपण म्हणतो ना, आपण ब्रह्माकुमारीज म्हणतो, किंवा आपण म्हणजे हे साधू वगैरे म्हणतो, म्हणजे तप करायला गेले 4 वर्ष 5 वर्ष 12 वर्ष, म्हणजे ती एक वेगळं असते हे, म्हणजे थोडंसं एका वेगळ्या विश्वात, वेगळ्या जगात आपण जातो. तसं काहीतरी वेगळ्या विश्वात, वेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही काम करताय, आणि वयाच्या खूप अगोदर करताय की अजून पूर्ण खूप लाईफ जायचंय तुमचं पुढे. मग यामुळे तुमच्या विचारांमध्ये थोडेसे काहीतरी वेगळा असा वेगळा पोक्तपणा, किंवा ते सगळं मृत्यूचं जे काही तिथलं जे काही हे आहे ते बघून असं काही कधी वेगळं वाटत नाही? डेफिनेटली. म्हणजे एक वर्षभरापूर्वीचे माझे विचार, माझा दृष्टिकोन आणि आताचा, ह्याच्यामध्ये त्या गोष्टीमुळे का होईना पण बराच फरक पडला असं मी डेफिनेटली बोलू शकते. कारण असं होतं की माझे विचारांमध्ये फार बदल झाला आहे. मी तिथे काम करते, त्या लोकांसोबत काम करते, किंवा त्या पेशंटसाठी काम करते. सो पर्सनल लाईफमध्ये पण थोडाफार त्याचा इम्पॅक्ट झाला आहे डेफिनेटली असं बोलू शकते. सो पण प्रयत्न हाच असतो की आता मला माहीत नाही की मी त्यांच्यासोबत अजून किती काम करेल, और हे असं काम करणं मला कंटिन्यू करायला जमेल नाही जमेल याबद्दल मी तेवढा विचारसुद्धा केला नाही खरं सांगायचं तर. पण असं आहे की हां, आज मला जाणं शक्य आहे, उद्या मला जाणं शक्य आहे, मी जाईन. परवाचं नाही माहिती, परवा मे बी मला दुसरं काम असेल, दुसरीकडे कुठे दुसरे पेशंट्स असतील त्यावेळी. पण आज शक्य आहे, मी आज जाईन, उद्या शक्य, किंवा जेव्हा पण शक्य आहे तेव्हा करेन डेफिनेटली. त्याच्यामुळे खूप लांबचा असा विचार नाही केला आहे, पण हां जेवढं शक्य आहे तेवढं डेफिनेटली करेन. आणि
हाच थॉट माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण आहे की माहीत नाही की उद्याचं काय आहे. कारण त्या पेशंटसोबत मी राहून मला असं माहीत किंवा असा तो इम्पॅक्ट पडलाय की त्यांना तर माहिती आहे की कॅन्सर आहे, त्यांना माहिती आहे की टाईम कमी आहे, पण आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण घरी जाताना सुद्धा काही होऊ शकतं. आपल्याकडे किती वेळ आहे हे आपण स्वतः सुद्धा सांगू शकत नाही, आजार असू दे किंवा नको असू दे. त्याच्यामुळे जितकं आज करता येईल जास्तीत जास्त, जितकं उद्याच्या दिवसात करता येईल तितकं 100% देऊन माणसाने काम करावं. एवढंच हा एक बेसिक म्हणण्यापेक्षा एक मोठा चेंज मी स्वतःमध्ये बघू शकते, असं मी बोलू शकते की दूरचं जास्त नाही विचार करायचा आहे. एखादं काम त्यातून मला काही फायदा आहे हा विचार नाही केला पाहिजे. समोरच्या माणसासाठी जर एखादं काम करायचं तर त्याला तितके 100% मिळाले पाहिजे. नक्कीच. बस एवढंच. आपण बघितलं क्षणभंगूर नाही भरवसा असं म्हटलं जाते आणि अशा काहीतरी अस्थिर अशा वातावरणामध्ये डॉक्टर अपूर्वा जाऊन तिथे काम करत असतात. खरं तर त्यांनी सांगितलं तसं की ईश प्रेमालय ज्याच्यामध्ये कॅन्सरचे कर्करोग झालेले 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजचे पेशंट हे दाखल झालेले असतात आणि त्यांच्या शेवटच्या ह्या काही दिवसांमध्ये त्यांना थोडंसं त्यांचं आयुष्य सुकर व्हावं याच्यासाठी डॉक्टर अपूर्वा अगदी 100% त्यांना असिस्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि या सगळ्या कामामधून त्यांचं आणि त्या रुग्णांचं झालेलं एक जे वेगळी अटॅचमेंट असते, जे एक वेगळं बॉन्डिंग असते, त्यामुळे त्यांच्या लाईफवरती तर परिणाम झालेलाच आहे, परंतु त्यांच्या विचारांमध्ये सुद्धा एवढा फरक झालेला आहे की जो आपण आता म्हणजे त्यांचे शेवटचे जे त्यांनी विचार व्यक्त केले ते ऐकून मलाही आश्चर्य वाटलं की सहवासाचा किती मोठा परिणाम आपल्यावरती होऊ शकतो. आणि खरंच आहे त्यांनी त्याच्याकडून या सगळे हे काम करताना कुठेही पैशाची अपेक्षा केलेली नाही आहे. त्या तिथे निस्पृहपणे जाऊन अत्यंत म्हणजे विना मोबदला काम करत असतात. आपल्या दिवसाचे कित्येक तास त्या रुग्णांबरोबर देत असतात. आणि खरं तर आत्ताच्या ह्या जगामध्ये असे विचार असणारी माणसं खरंच खूप थोडी आहेत आणि थोडी असलेली माणसं या वयाची तर त्याहून आणखीन थोडी आहेत. हे जेव्हा आपण बघतो तेव्हा निश्चितच डॉक्टर अपूर्वांना आपल्याला सॅल्यूट करावासा वाटतो. मी म्हटलं तसं देवयानी टॉक शोमध्ये आपण अशा व्यक्तिमत्वांची ओळख करून देतो की ज्यांनी फार मोठं कार्य असं केलेलं आहे. तसंच डॉक्टर अपूर्वांकडे जेव्हा आपण बघतो त्यांचं जर वय बघितलं तर खरं म्हणजे त्या करत असलेल्या गोष्टीशी त्यांचा वयाचा तसा दुरान्वयाने काहीच संबंध नाही. आता खरं म्हणजे त्यांनी प्रॅक्टिस करावी, त्यांचं जे काही प्रोफेशन आहे ते स्टेबल करावं, 4 पैसे कमवावेत या स्टेजमध्ये ते आहेत. परंतु ते कुठेतरी थोडंसं बाजूला ठेवून त्यांनी हा जो मार्ग पत्करलेला आहे तो निश्चितच स्पृहणीय आहे. डॉक्टर अपूर्वा, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि हे जे काही तुमचे विचार आहेत ते शेअर केलेत त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. आणि तुम्हाला मी परमेश्वराकडे अशी प्रार्थना करते की तुम्हाला असेच उत्तरोत्तर तुमची प्रगती हो आणि तुम्हाला असेच सेवा करण्याची तुम्हाला सद्बुद्धी परमेश्वराने शेवटपर्यंत देऊ. नक्की. धन्यवाद. थँक्यू.